सर तुमच्या मते आपण यशापर्यंत तर पोहोचतो, पण या सगळ्या यशामध्ये कुठेतरी थोडंसं अपयश सुद्धा बघणं गरजेचं असतं का? तेव्हा सुखाची किंवा यशाची खरी किंमत कळते. थोडं नाही, बरंच बघावं लागतं. बरंच हो. कारण ना मी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू बघतो, ऐकतो, शिकतो. तुम्हाला कन्सिस्टंटली सक्सेस मिळत गेलं ना तर तुम्हाला सगळं जग छोटं वाटायला लागतं. मैं खुदा असं जे म्हणतो ना, आणि तो रियालिटी चेक खूप गरजेचा असतो. मग एका पिरियडला असताना तुम्हाला तो झटका बसला. मुळात काय माहिती आहे, माझं नेहमी म्हणणं आहे की शाळेमध्ये बाकी काही असो नसो, स्पोर्ट्स असायला हवं. ते स्पोर्ट्सचं कारण काय तर ते हरायला शिकवतं. मी नेहमी म्हणतो की नियती दोन ठिकाणी तुम्हाला रियालिटी चेक देते. एक म्हणजे एक म्हण आहे, कितना भी झुले में झुलो पर अपनी औकात मत भूलो, असं मी नेहमी म्हणतो. म्हणजे कसं की मी आहे तर टी व्ही आहे, 100 एपिसोड झाले तुम्ही मेन लीड करतोय, मी म्हणेन अरे तो शॉट तसा नको घेऊ, मी सांगतो तसा घे, ही ट्रॉली टाक, किंवा अरे ही कसं घेतेस तू, नीट बोल ना तू त्या नवीन आर्टिस्टना वगैरे. तुमचं हे काम नव्हे, याला मायनस मार्क आहेत. बरोबर. कळलं ना. किंवा सिनेमात सुरू झाला 4 रील झाले की हा डायलॉग मी कसा काय बोलायचा, मी का म्हणायचं, म्हणजे माझं कॅरेक्टर नाही, मी नाही, आय कांट, माझी इमेज आहे. किंवा मी या नवीन पुराण सांगतो की टी व्हीने काही मला विकत घेतलं नाही, टी व्ही नसेल तर माझं काय अडत नाही आहे, मी आहे म्हणून शिवाय वगैरे, हे सगळं झूट आहे. असं काही नाही आहे. सिनेमाला पण तसंच आहे. तोच निर्माता दगडाखाली हात आहेत म्हणून तो फक्त गप्प राहतो. बाहेर पडला ना की एक स्पॉट बॉय तुमचं लाईफ स्पॉईल करू शकतो. एक ठिकाणी मी निर्मात्याकडे बसलो होतो, कास्टिंग चाललं होतं, तर बाबा स्पॉट बॉयची ऑर्डर दिली वगैरे. तो म्हटला कल 5 लोग आना तुम लोग, असं त्यांनी सांगितलं वगैरे. तो म्हटला सर कैसे आप, माझ्या ओळखीचा होता. म्हटलं फर्स्ट क्लास, कसं आहेस तू, बरं आहे. तेवढ्यात बोलतो त्याने विचारलं की सर कल कोण कोण आर्टिस्ट आहे, सर है ये है वो है, आणि एका आर्टिस्टचं नाव घेतलं. त्याने म्हटलं अरे वो भी आहे क्या, अशी त्याची रिॲक्शन होती. तर मी पण असा रिॲक्ट झाला. मी काय बोललो नाही, माझ्या मित्रमैत्रिणीच होती. ते म्हटलं क्यों, काय झालं काय. अरे साहब बहुत तकलीफ है, संभाल लेना, बहुत तकलीफ है. लास्ट प्रोडक्शन हाउस में इतना तकलीफ दिया ना, बाप रे, बेचारा प्रोड्यूसर घायल पागल हो गया. वो डायरेक्टर तो बोला मैं छोड़ता हूँ फिल्म. एक स्पॉट बॉय, त्या व्यक्तीचं कास्टिंग कॅन्सल केलं. मग त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी 10 लोकांना त्या प्रोडक्शन हाऊसच्या केलं, फोन केलं आणि विचारलं, आणि साईन झालेली व्यक्ती कॅन्सल केली. एक स्पॉट बॉयच्या म्हणण्यानुसार. इतकं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणी जर म्हणालं ना की अशोक शिंदेना कास्ट करूया का, की आता दुखवायचं नाही म्हणून त्यांची रिॲक्शन अशी असणार, अरे हां अशोक सर गुड गुड गुड, मस्त आहे, छान आहे ते, म्हणजे अजून कोणी आहे तर ते माझं फेल्युअर असणार. कळलं ना. वेअर एज आपण अशोक शिंदेना कास्ट करू, अरे विसरलो कशा आपण, फोन लाव तू, फोन सर लावूया ना थोडं, नाही तू फोन लाव. आपण ते शूटमध्ये असेल, नसेल तर ते मिस कॉल बघून कळणार, फर्स्ट गॅरंटी. दुसरी आपण सर ते 3 सिरियल 2 पिक्चर 1 नाटक करते, ते 2027 पर्यंत बुक आहेत. मला नाही म्हणू दे, मला ते देतील चान्स, माझ्यासाठी ते नाईट पण करतील. हे माझं यश आहे.